ते गैरसमजुतीनं झालेला एक विषय आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ह्या ठिकाणी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सन्माननीय नेते वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्यावर दिलेली आहे आणि निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. ही पक्षाची आमच्या सिस्टम आहे. आता त्या ठिकाणी जेव्हा यादी तयार होते, EB फॉर्म वगैरे त्या ठिकाणी दिलं जातं, अशा वेळेला आमदार मंत्री मंत्री आमच्या सन्मान्य नेते आहेत, त्या आमदार आहेत. आता त्यांना तेवढ्या तिकडे यायला लागू नये म्हणून मी स्वतःच त्यांना बोलून सांगितलं, आम्ही शाळेमध्ये बसून, का ताई हे फॉर्म ठेवा. परंतु त्यांनी सुचवलेली नावं ही त्या यादीमध्ये नव्हती. त्याच्यामुळे मी जिल्हाध्यक्ष म्हणून जी माझ्याकडे आलेली यादी आहे वरिष्ठांकडून, त्या यादीच्या प्रमाणेच मी त्या ठिकाणी EB फॉर्म भरू शकलो. ज्यांची नावं नाहीत ती मी EB फॉर्म भरू शकलो नाहीत म्हणून आमदार मंत्री म्हात्रे यांनी सुचवलेली नावं ही त्या यादीमध्ये नसल्यामुळं त्यांच्याकडे दिलेली जे EB फॉर्म होते ते EB फॉर्मवर त्या ठिकाणी मी सही करू शकलो नाही. त्याच्यामुळं हा गैरसमजुतीनं हा विषय आपल्यासमोर आलेला आहे. असं काही नाही. जिल्हाध्यक्ष मी बघतोय तर ह्या ठिकाणी आम्हाला सन्मान्य नेत्यांचा सगळ्यांचाच आम्हाला आदर करून पुढे जायचं असतं. त्या EB फॉर्मच्या अनुषंगानं आम्ही त्याच्यावर सह्या करण्याची प्रोसेस ही आम्ही रात्रभर त्या ठिकाणी करत होतो आणि त्यावेळेला आम्ही फार फोन उचलू शकत नव्हतो. बॅटरी डाऊन होत होती. त्याच्यामुळं कम्युनिकेशन गॅप होत होता हे बरोबर आहे, परंतु किडनॅप किंवा असा काही विषय नाही. आम्ही त्या कामात होतो, कारण आज लास्ट तारीख आहे. बरं, उमेदवार 111 आहेत. अशा वेळेला त्या ठिकाणी आम्हाला ते वेळेतच करणं अपेक्षित होतं. ते आम्ही आज सकाळी 8 वाजेपर्यंत ते पूर्ण केलं. त्याच्यामुळं कम्युनिकेशन गॅपमुळं हा सगळा विषय इथं आलेला आहे. आता त्यांना फॉर्म दिलेले आहेत, EB फॉर्म त्यांच्याकडं ऑलरेडी दिलेले होते, त्यांना तेवढ्या लांब यायला लागू नये म्हणून. परंतु त्यांनी सुचवलेली नावं ही वरिष्ठांनी यादी तयार केली, त्याच्यामध्ये नावं नाहीत म्हणून EB फॉर्म जिल्हाध्यक्ष म्हणून मी ते नाही भरू शकलो. म्हणून त्या ठिकाणी साईन मी करू शकलो नाही. ते फॉर्म मी नंतर परत घेईन.